काल संपूर्ण राज्याचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते महाराष्ट्र विधानसभेकडे लागलं होतं, कारण की काल अपात्रतेचा निर्णय जो आहे तो निर्णय विधानसभा अध्यक्ष देणार होते. अखेर तो निर्णय दिला. अपात्र कोणीच नाही झालं, परंतु अनेक विषयांवरती काल जी आहे ती चर्चा झाली. उद्धव ठाकरेंना मोठा जो आहे तो धक्का मानला जातोय, परंतु एका विषयाची वेगळीच चर्चा होती. तो विषय म्हणजे विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीने निकाल वाचन करत होते ते इंग्रजी भाषेमध्ये निकाल वाचन करत होते, आणि त्यामुळे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चा होती. आणि याबद्दल ट्विट देखील जे आहे ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मॅडम यांनी देखील केलं होतं. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, नक्की त्यांचं काय म्हणणं आहे. काल निकाल वाचन सुरू असताना सोशल मीडियावरती जोरदार चर्चा चालू होती की विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते इंग्रजीमध्ये निकाल वाचन करतायत. तुम्ही देखील ट्विट केलं होतं, काय तुमचं एकंदरीत म्हणणं आहे त्याबद्दल? कसं आहे की सगळेच जण आपण काल निकाल ऐकत होतो. सो कॉल्ड महाराष्ट्राचा महानिकाल होता आणि टी व्ही समोर बसल्यावर जेव्हा राहुल नार्वेकर बोलायला त्यांनी सुरुवात केली, ते इंग्लिशमध्ये बोलायला लागले. तर मला वाटलं कदाचित 5-1 मिनटं ते काहीतरी प्रस्तावना वगैरे करतील आणि नंतर मग परत मराठीत बोलतील. पण त्यांनी ते धडाधड निकाल वाचायला सुरुवात केली आणि ते इंग्रजीत ऐकून, म्हणजे मला ते ठीक आहे साऊथ मुंबईचे आहेत आणि फार उच्च शिक्षितही आहेत, पण महाराष्ट्राचा महानिकाल हा मराठीत असायला हवा होता. पण तो का नव्हता असा प्रश्न माझ्या मनात जेव्हा पडला, तेव्हा कुठेतरी अशी एक पाल चुकचुकली की बाबा काहीतरी याच्यात चुकतंय. म्हणजे जर त्यांनी तो सो कॉल्ड ड्राफ्ट केला असेल तर ते इतक्यांदा अडखळले नसते. तिथल्या प्रत्येक शब्दावर ते अडखळत होते. म्हणजे मग हा महानिकाल जो आहे तो कोणी सुप्रीम कोर्टाच्या लॉयरनी ड्राफ्ट केला का आणि यांनी फक्त त्याचं वाचन केलं का? असं जर असेल तर हा खरंच अतिशय एक मोठा अलार्म आपल्या सगळ्यांच्या मनात झाला पाहिजे. कारण ह्याला काही अर्थ आहे का? म्हणजे एक आपल्या विधानसभेचे अध्यक्ष हे एक निकाल वाचतात, आणि कुठला निकाल? तर बाबा सुप्रीम कोर्टाने त्यांना डायरेक्शन्स दिल्या होत्या की तुम्हाला अमुक 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 ग्राउंड्सवर तुम्हाला त्याची चौकशी करायची आहे, तुम्हाला हिअरिंग घ्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला निकाल द्यायचा आहे. पण अशात सुद्धा जर इतर कोणी केलेला ड्राफ्ट जर वाचून दाखवला असेल, मला ते सरळ सरळ दिसतंय की हा नथिंग बट ड्राफ्ट होता. म्हणजे त्याच्यात दुसरं तिसरं काहीच नव्हतं, ते नक्कीच ड्राफ्ट होता. आणि असा ड्राफ्ट जर त्यांनी वाचून दाखवला असेल, कारण मला असं वाटतं त्यांना कोणी ना जाऊन एक 7-8 उलटसुलट प्रश्न विचारले ना, तर त्याच्यात काय लिहिलं आहे याची आज त्याला जर तुम्ही जर जाऊन त्यांना विचारलं की मग ह्या मुद्द्यावर काय होतं, त्या मुद्द्यावर काय होतं, त्याची धड उत्तरं त्यांना देता येतील की नाही याची शंका वाटते मला. तर असं असेल ना, ते अतिशय आपल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे. तुमचा सरळ आरोप आहे की जो त्यांनी निकाल वाचन केलंय तो त्यांनी स्वतःहून नव्हता बनवला, तर कोणत्या तरी मोठ्या लॉयर वगैरे असतील त्यांच्याकडून ड्राफ्ट बनवून घेतला होता आणि त्यांनी फक्त वाचायचं काम केलंय. आता तो त्यांनी कोणाकडनं ड्राफ्ट बनवून घेतला का, भाजपनी बनवून घेतला का, कोणी बनवून घेतला का, शिंदेनी बनवून घेतला, त्यांना आणि परमेश्वराला माहिती. पण त्यांनी ते जे लिहिलेलं होतं ते त्यांचे शब्द नव्हते, कारण त्या शब्दांवर ते अडखळले नसते. तुम्ही याच्यावरती काही संशोधन करणार आहात का? याच्यावरती काही कोणाशी चर्चा वगैरे काही करणार आहात का? नाही, माझ्यापेक्षा जास्त मीडियाने त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. काल जे ते त्यांनी वाचून दाखवलं, जिथे जिथे ते अडखळले ते प्रश्न त्यांना आज परत विचारले पाहिजेत. खरं की ह्याच्यावर तुम्ही उलगडा करा, कितपत उलगडा करू शकतात ते आपण बघू. म्हणजे याच्यावरनं हे काय चाललंय हे सगळं जनतेपुढे गेलं पाहिजे. तुम्ही प्रश्न उपस्थित केलाच, परंतु काही सोशल मीडियावरती देखील जोरदार चर्चा होत्या. सोशल मीडियावरती देखील लोक चर्चा याबद्दल करत होते आणि सोशल मीडियावरती अध्यक्षांना देखील ट्रोल करत होते. अच्छा, ती मला कल्पना नाही आहे, कारण मला जे वाटलं ते मी ट्विटमध्ये लिहिलं आणि अनेक लोकांनाही हे वाटलं असेल. कारण इतका मोठा ड्राफ्ट आणि त्याच्यात पूर्ण तो इंग्रजीत करणं सगळ्यांनाच खटकलं असेल. म्हणजे मला एकटीलाच खटकलं असं मी नाही म्हणत आहे, पण सगळ्यांनाच खटकलं असेल. म्हणून लोकांनी ट्रोल केलं पाहिजे आणि केलं असेल आणि केलं पाहिजे. आणि असं जर होत असेल तर आता जनतेने आवाज उठवला पाहिजे, आणि जे ते उठवत असतील तर आनंदच आहे. शेवटचा प्रश्न, या निकालाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? कारण की 1.5 वर्षांपासून या निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं आणि एक विशेष मुद्दा म्हणजे कोणीतरी अपात्र, एक गट कोणतरी तरी अपात्र होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. या संपूर्ण निकालाकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, कसं आहे की आतापर्यंत आपण म्हणत होतो की त्या मतदानालाही काही अर्थ नव्हता. कोणी उठतं, कुठेही जातं, कुठलेही पक्ष फुटतात, कोण भाजपबरोबर जातं. सत्तेत जो असतो, आज भाजप आहे उद्या काँग्रेस असतं, तर तिथेही तसंच झालं असतं. तर प्रत्येकाला माहिती आहे की आपण मतदान करतोय कोणाला आणि ते जात आहे कोणाकडे.
तर हे आधी हा फार्स चालला होता. आता त्याच्यात नवीन फार्स सुरू झाला आहे की बाबा ते जस्टिफाय करणं, म्हणजे त्याच्यावर एवढ्या सगळ्या लॉज असताना सुद्धा जर त्याला आपल्याच विधानसभेकडनं जस्टिफिकेशन मिळत असेल, याच्यापेक्षा लोकशाहीला दुर्दैवी घटना नाही आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की काल विधानसभा अध्यक्षांनी जो आहे तो निकाल वाचन केलं. हा निकाल वाचन करत असताना अनेक जणांच्या आशा ज्या आहेत त्या निकालावरती होत्या, परंतु तो निकाल वाचन करत असताना इंग्रजीमध्ये निकाल वाचन केल्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह जे आहे ते अंजली दमानिया मॅडम यांनी उपस्थित केलेलं आहे. कॅमेरामन मनीषसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.